महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेने अत्यंत चांगला कौल दिलेला आहे। 132 जागा म्हणजे हा एक ऐतिहासिक विजय मला वाटतं मिळालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला। त्यामुळे लोकांचा विश्वास आदरणीय मोदीजींवर आहे, महायुतीवर आहे आणि त्यामुळे हा कौल मिळालेला आहे असं मला वाटतं। तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहे तिथे अजय बडगुजर यांनी तुमच्या विजयावरती आक्षेप घेतलेला आहे, निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात याविषयी मागणी केली आहे। मला वाटतं त्यावर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे EVMवर आणि पराभव पचवता आला पाहिजे। कारण जर आम्ही मागणी केली, लोकसभेला आमच्या इथे महाविकास आघाडीची जागा आली होती, मग ते पण आपण करायच्या का? म्हणजे जे लोकांनी कौल दिला आहे तो मान्य करता आला पाहिजे, तो पराभव पचवता आला पाहिजे। परंतु काहीतरी EVMच्या नावाने ओरड करायची आणि परत तपासण्या करायच्या, त्याच्यातून निष्पन्न काही होणार नाही, परंतु काहीतरी उगीच दिशाभूल करण्याचं काम मला वाटतं हे लोक करत आहेत। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, अद्याप मुख्यमंत्र्याचा चेहरा स्पष्ट झालेला नाही, तुम्हाला काय वाटते? आता आमचे वरिष्ठ नेते आहेत ते निर्णय घेतील, त्याचबरोबर आमच्या सर्व जे कोर कमिटी आहेत ते निर्णय घेतील यावर।